कपालभाती प्राणायाम घेऊया. कपालभाती फक्त श्वास बाहेर सोडायचा आहे. कपालभाती ही क्रिया आहे. कपालभातीमध्येच खूप सुंदर अर्थ आहे. कपाल मीन्स आपलं कपाळ, भाती मीन्स भाता, पोटाचा भाता हलवायचा मस्त, आणि कपाळावर एकदम कांती. कपालभाती एकदम सुंदर दिसणार कपालभाती करणारे. माझा आवाज ऐकायला येतो ना तुम्हाला? श्वास फक्त बाहेर सोडायचा आहे, फक्त बाहेर सोडायचंय. खूप छान करते सर्वजण. कमीत कमी दररोज 10 ते 15 मिनिटं करावा प्राणायाम. खूप छान फायदा होतो. मुद्दामून आत श्वास भरायचा नाही, फक्त बाहेर सोडायचा, आपोआप आत जातो. पचन क्रिया खूप छान होते. उत्सर्जन क्रिया खूप छान होते. प्रजनन संस्थाचं आरोग्य सुधारते. चेहऱ्यावरचं ते तेज आहे ना, ओज एकदम झळकते. हार्टचे, लंग्सचे जे व्याधी आहेत ते मिटतात या प्राणायामामुळे. लठ्ठपणा, मधुमेह, बद्धकोष्ठता, मूत्राशयाचे आजार, वात, विकार, कॅन्सर सारखे रोग कमी होतात. कफ असेल, दमा असेल, तो पण कमी होतो. फक्त मन लावून जीव ओतून करायचं आणि इमानदारीने करायचं. श्वास फक्त बाहेर सोडायचा. करते रहो, 10-15 मिनट तो करना है रोज. मैं बोले सिवा बंद नहीं करने का आज. श्वास बाहेर सोडायचा. येस, आज फक्त प्राणायाम करायचे आपल्याला. खूप छान, खूप लाभ करून घ्यायचं प्राणायामाचा आज. मस्त एकदम. श्वास फक्त बाहेर सोडत राहायचं, फक्त बाहेर. हा प्राणायाम मी 1-1 तास करायचो अगोदर. आता क्लब सुरू झाल्यापासूनच वेळ मिळत नाही. खूप छान फायदा होतो याचा. मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी फास्ट करू शकतो, पण तुम्ही सगळे नवीन आहात, स्लो स्लो करायचं. एका सेकंदाला एक स्ट्रोक, एका सेकंदाला एक स्ट्रोक, असं एका सेकंदाला एक स्ट्रोक द्यायचा. खूप छान होतो. खूप सुंदर करत आहेत अनिता मॅम. यस, बहुत बढ़िया.
ज्यांना प्रॅक्टिस आहे ना ती छान फास्ट करू शकतात अनिता मॅम सर. चंदा मॅमला पण प्रॅक्टिस आहे, खूप छान करू शकतात त्या आपण. आजचा प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला किती छान वाटेल ते उद्या सांगा मला. खूप, कारण हे व्यवस्थित झालंच पाहिजे. 5 ते 10 मिनिट कपालभाती झालीच पाहिजे, कमीत कमी 5 मिनिट. एका सेकंदाला 1 स्ट्रोक, एका मिनिटामध्ये 60 स्ट्रोक, 2 मिनिटाला 120, 3 मिनिटाला 180, 4 मिनिटाला 5 मिनिटं करायचंय. 300 स्ट्रोक मोजून मी सहज इथे उभं राहिलं तर मी 1000 स्ट्रोक कपालभाती करतो. पहा किती फायदा होतो.